वेगवान पुणे, धावणारे पुणे, बजाज पुणे ग्रँड टूर विशेष. नमस्कार रसिक प्रेक्षको, जय चौधरी क्रिएटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर तर आहेच, पण आता ते जागतिक क्रीडा नकाशावरही वेगाने धावू लागले आहे. काल पुण्याच्या रस्त्याने एक ऐतिहासिक थरार अनुभवला. निमित्त होतं बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं. आजच्या भागात आपण केवळ या स्पर्धेचा निकालच पाहणार नाही, तर सायकलिंग हे कसं आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. स्पर्धेचा थरार प्रोलॉग वेगवान चाचणी. 19 जानेवारी 2026 रोजी पुण्यात या स्पर्धेची प्रोलॉग म्हणजेच वेगवान चाचणी झाली. 7.5 किलोमीटरच्या या टप्प्यात जगातील सर्वोत्तम सायकलपटूचे कौशल्य पानाला लागले होते. विजेता ऑस्ट्रेलियाचा फर्गस ब्राउनिंग, तेरेंगानो सायकलिंग टीम, त्याने अवघ्या 8 मिनिटे 5.89 सेकंदात हे अंतर पार केले. वेग, त्याचा सरासरी वेग ताशी 50 किलोमीटरपेक्षा जास्त होता, तो जो थक्क करणारा होता. येल्लो जर्सी. या विजयामुळे फर्गस आता स्पर्धेत आघाडीवर असून त्याला मानाची येल्लो जर्सी देण्यात आली आहे. भारताची कामगिरी आणि जिद्द. आंतरराष्ट्रीय खेळाच्या गर्दीत आपल्या भारतीय वाघांनीही मागे हट घेतली नाही. भारतीय राष्ट्रीय संघाच्या हर्षवीर सिंग सेखू यांनी 8 मिनिटे 42.7 सेकंद वेळ नोंदवत स्वतःला सिद्ध केले. हे खेळाडू केवळ स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज होत आहेत. समाज प्रबोधन. सायकलिंग का काळाची गरज. मित्रांनो, ही स्पर्धा केवळ वेगाची नाही, तर ती एक संदेश आहे. आज पुणे आणि इतर शहरांमध्ये वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. आरोग्य. सायकलिंगमुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. पर्यावरण. जर आपण आठवड्यातून किमान 2 दिवस सायकल वापरली तर कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिस्त. या खेळाडूंकडे पाहून आपल्याला वेगाचे नियोजन आणि जिद्द शिकायला मिळते. या विषयाचा समारोप करताना बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगात पोहोचत आहे, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थाने यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपणही आपल्या दैनंदिन जीवनात सायकलला स्थान देऊ. चला तर मग आरोग्य जपूया आणि देशाला प्रदूषणमुक्त करूया. तुम्हाला हा माहितीपट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय चौधरी क्रिएटर ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण सायकलला महत्त्व दिलं पाहिजे. वाढतं प्रदूषण आणि वाढतं ट्रॉफिक पाहता ही आपली काळाची गरज आहे. पूर्वी पहा, लोक बऱ्याच अंतरापर्यंत सायकल वापरत होती. विदेशात अजूनही किमान 10 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये किंवा अंतरासाठी लोक सायकलचा वापर करतात, जेणेकरून त्यांच्या भागामध्ये ट्रॉफिक कमी होतं, इंधन कमी लागतं, खर्चही कमी येतो. मित्रांनो, सायकलमुळे खरंच आपलं आरोग्य सुधारतं, आपलं राहणीमान सुधारतं, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतो, प्रदूषणमुक्त राहतो. कृपया करून आपणही आपल्या जीवनामध्ये सायकलचा वापर कराल या आशा बाळगून मी आता आपली रजा घेतो. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. जय चौधरी क्रिएटरचं निवेदक प्रवीण सुनील चौधरी मी आपला आभारी आहे. अशाच प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या कुटुंबाचे सभासद व्हा. आता आपण पुढचा भाग लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. आतापर्यंत मी ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.